शिलीमगावचे सुपुत्र गोरेगाव पश्चिम विभाग क्रिकेट संघटनेचे माजी सदस्य दादा घ्या तुम्ही. नक्कीच चांगली गोलंदाजी मानावी लागेल. शाबासकीची थाप दिली जाते शिलीम या संघाकडून. बिलॉंग करणारा खेळाडू विपुल अचूक गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू अगदी निर्धाव चेंडूची चांगला करतोय. शिलीम गावचे देखील सुपुत्र सन्मान्य आदरणीय मंगेजी चिले साहेब देखील उपस्थित आहेत आपला सामना पाहण्यासाठी. अगदी अचूक गोलंदाजी करतोय तो विपुल. स्तब्ध ठेवलंय ते सुशीलला पहिल्या चेंडूवरती. अगदी 2 षटकांचा सामना असेल. विपुल मात्र अनेक सामन्यांमध्ये गोलंदाजी करत असतो. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एकच धाव दिली जाते. एकच अचूक क्षेत्ररक्षण देखील होतोय शिलीम या संघाकडून. धावसंख्येमध्ये शुभारंभ होतोय. स्कोरबोर्ड उघडला जातोय तो अगदी पुरार या संघाचं. 1 या धावसंख्येने स्कोरबोर्ड शुभारंभ झालाय पुरार संघ. आता मात्र सायकलला येऊन ठेपलाय तो प्रातिक. विपुल मात्र अचूक गोलंदाजी करतो. अनेक सामन्यांमध्ये ज्याने अचूक गोलंदाजी केले आणि शिलीम संघाला विजयी मिळवून दिलेत तो शिलीम संघ. आयोजकांना देखील विनंती करतो थोडस लाईनअपचा ताबा मित्रांनो घ्यायचा आहे. आपल्याला सामने देखील वेळेतच परिपूर्ण करायचे आहेत. विपुलला देखील विनंती करतो थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अगदी अचूक गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला गेलेला फलंदाज आहे तो प्रतीक. अगदी अकूट टप्प्याची गोलंदाजी केली. कीपरच्या मागून चेंडू चाललाय सीमारेषेकडे. थोडीशी चुकी झाली ती कदाचित महागात पडते. जातोय सीमारेषे पार. येतोय खणखणीत चौकार डीच. वरती अनिकेत काटकर. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात. कदाचित या प्रतीकच्या मनात आला आणि अगदी चौकार लगावला गेला. आणि चौकार देखील आपल्याला महत्वपूर्ण जबाबदारी असेल कारण महत्वपूर्ण खेळी करावी लागेल. मापक असा संघ आपल्या समोर प्रतिस्पर्धी आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. कमबॅक केलाय गोलंदाजाने. अगदी लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव येते आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धावसंख्या होती ती 6. कारण अगदी म्हटलं ना माणगाव तालुक्यामध्ये शिलीम संघ देखील तुल्यबल संघ आहे. त्यांच्यासमोर असलेला पुरार संघ देखील तुल्यबल संघ आहे. पण याच्यामध्ये देखील अमय घोलेचं नाव आवर्जूनपूर्वक घ्यावं असं वाटतं. गिरगाव प्रीमियर लीग मध्ये त्याची बोली लागली होती मुंबईमध्ये. ज्याने गोरेगाव मैदान गाजवलं होता. तब्बल 72 धावसंख्या उभारली होती वैयक्तिक. म्हणजे तो मापक असा फलंदाज आहे. गोलंदाजी म्हणतो विपुलाची गोलंदाजी करतोय. पंच मात्र गोलंदाजाला दंडित करताय. दोन्ही हात समांतर करतात. एक अवांतर धाव मिळते. एक अवांतर धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धावसंख्या होती ती 7. स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो सुशील. जो नेहमी अचूक फलंदाजी करत असतो पुरार या संघाकडून. आता मात्र कारनामा करतोय काय फलंदाजीतून. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र अपयशी ठरला जातोय तो सुशील. वर्चस्व केलाय तो. यशस्वी झालाय तो गोलंदाज विपुल. शिलीम या संघाकडून गोलंदाजी करत असताना पहिला षटक हाताळताना शाबासकीची थाप देखील कर्णधाराकडून मिळते. अगदी बाउंड्री लाईनला देखील आहे त्यांच्या माध्यमातून देखील शाबासकीची विपुलला शाबासकीची थाप मिळते. तर एक चेंडू निर्धाव टाकले देखील मात्र स्तब्ध ठेवलंय ते फलंदाजाला पुरार या संघाच्या फलंदाजांना. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. थोडीशी चुकी होते त्याचा मात्र फायदा घेतोय पुरार संघाचे दोन्ही सलामीवीर जोडी. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावलंय. धावसंख्या मात्र होते. दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करतात. मात्र आत्महत्या करावी लागते काय. पंचांचं मात्र आकाशाकडे बोट जाते आणि 2 धावेवर समाधान मानावं लागते. मोठा हादरा बसतोय तो पुरार या संघाला. डीजे अगदी 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर पुरार या संघाची 1 बाद. धावसंख्या होती ती 9. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो सागर. जो नाव स्ट्राईकला फलंदाजीचं करतोय तो. आता मात्र स्ट्राईकला येऊन ठेवलाय तो सुशील. सागर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो गोलंदाज.
ओमकार नावाप्रमाणे मात्र आकार आणतोय काय आपल्या गोलंदाजीतून. अचूक गोलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील अचूक गोलंदाजी केली. अचूक गोलंदाजी मात्र करतोय. पंचांकडे तेवढी अपील केली जाते. पंच मात्र अपील फेटाळत आहेत. कुठल्याही गोष्टीचा दबाव न घेता अगदी अचूक पंचगिरी पाहिली जाते. हा निर्धाव चेंडूची सांगता करतोय तो ओमकार. नावाप्रमाणे मात्र आकार आणतोय. एक एक सामना मात्र विजयाकडे वाटचाल करेल. तो या चषकाचा मानकरी ठरला जाईल 2025 मध्ये. कोण वर्धविनायक चषक आपलं नाव करतोय या चषकामध्ये. ओमकार मात्र अचूक गोलंदाजी करतोय. दुसरा षटक हाताळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. घेतली बॅटची कडा. किपरच्या मागे जाता अचूक क्षेत्ररक्षण देखील होते. एकच धावेवरती मात्र समाधान मानतायत. एक धावे बरोबर वाढती धावसंख्या होती ती पुराऱ्या संघाची 10. आता मात्र स्ट्राईकला येऊन ठेपलाय तो सागर. सागर म्हटल्यानंतर अगदी समुद्राची आठवण येते. कारण समुद्र जर एकदा खवळला तर भल्या भल्याना मात्र तो गार करून टाकतो. तर याच सागरला मात्र तो कारनामा करावा लागेल. अनेक लाटा मात्र आणावा लागेल. कारण समुद्राला देखील एकदा गर्व झाला होता मी सगळ्यांना डुबवू शकतो. पण तेलाचा एक थेंब ज्यावेळेस सागरावरती पडला त्याला मात्र तो बुडवू शकला नाही. पण या सागरला मात्र कारनामा करावा लागेल आपल्या फलंदाजीचा. तो मात्र प्रयत्न करतोय काय. ओमकार मात्र चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू फेकताच अगदी 1 चेंडू निर्धाव. 1 धाव संख्या खर्ची केली गेली. तिसरा चेंडू हाताळतोय ओमकार गोलंदाजीतून. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न सागरच्या फलंदाजीतून. 1 धाव येते. क्षेत्ररक्षण देखील अचूक होतंय. 2 धावा मात्र आपल्या संघासाठी वाचवले जाते. क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा घेण्यामध्ये रोखू शकले नाही. 2 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होते पुराऱ्या संघाची 12. सेपरेट आहे. आता मात्र थोडीशी फिल्डिंग सजवली जाते. ऑफ साईडला मात्र घेतलं जातं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या दिशेने घेतलं जातं. विपुलला मात्र थोडस सरकवलं जात आहे ओमकारच्या गोलंदाजीवरती. स्ट्राईक यायला गेलाय तो सागर. काय निर्धावची म्हणजे सांगता करतात. अवांतर नामे ते वाईटच्या स्वरूपामध्ये पुरारी या संघाची वाढती धावसंख्या होते ती धावसंख्या होती ती 13. सागर फलंदाजी आमंत्रित झालाय. त्याला मात्र मोठे फटके खेळावे लागतील. कारण शिलीम संघासमोर आपण कसं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करतायत. हिम पर्वताप्रमाणे मात्र टार्गेट ठेवावा लागेल. अचूक गोलंदाजी मात्र करतोय तो ओमकार. नाही पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतात. लेंथ लाईन मात्र थोडासा विसरलाय आणि गोलंदाजाला मात्र दंडित केलं. एक अवांतर धाव मिळते. वाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धावसंख्या होती ती 14. मानावं लागेल या गोलंदाजाला. अचूक गोलंदाजी करावी लागेल ओमकारला. नावाप्रमाणे मात्र गोलंदाजी करतोय. आता मात्र आकार आणतोय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय गोलंदाजीतून. मानावं लागेल या गोलंदाजाला. शब्द ठेवलाय ते सागरला. अगदी शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या मात्र पुराऱ्या संघाची होती ती 14. अचूक फलंदाजी करावी लागेल सागरला. 2 चेंडू मात्र आपल्याला हाताळायला मिळत आहेत. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी बॅटची कडा लागतात. 1 धाव मिळते. अचूक किपरगिरी देखील केली जाते शिलीम या संघाकडून. आणि थोडीशी आता मात्र साईड मात्र गोलंदाजी चेंजेस केली जाते. राईट मोर्द गोलंदाजीतून मार्कस सज्ज होते. अगदी शेवटचा चेंडू असेल ओमकारचा. आणि धाव संख्या होते पुराऱ्या संघाची 15. 1 लॉस. आता मात्र स्ट्राईकला येऊन ठेपलाय तो सुशील. ज्याने अचूक फलंदाजी करतोय. स्ट्राईकला येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय काय. पण धावसंख्या मात्र 15 होते. ओमकार मात्र अचूक गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू आहे. किती धावा मारण्याचा प्रयत्न करतोय तो सुशील आपल्या फलंदाजी. अगदी शेवटचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता करतोय. आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मोठा हादरा बसतोय तो पुराऱ्या संघाला. डीच आहे. धन्यवाद. अगदी आता तब्बल बनवायचे आहेत 12 चेंडू. सिलीम या संघाला 16 धावांची आवश्यकता आहे. पुरा सिलीम या संघाकडे देखील अचूक फलंदाज आहे. त्याचप्रमाणे मात्र अचूक गोलंदाज देखील पुराऱ्या संघाकडे आहेत. मी पुराऱ्या संघाला विनंती करतो की फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी थोडंसं मित्रांनो दाखल व्हायचं आहे. वेळ मात्र खूप आपल्याकडे आता कमी आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे. मी विनंती करतो पुराऱ्या संघाला आपण सामन्यासाठी दाखल व्हायचं आहे. पुढील होणारा सामना असेल तो हॅलो पुढील सामना
संघ देखील क्षेत्ररक्षणासाठी दाखल होतोय. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल करायचे. सेनेव संघाला विनंती करतो. अगदी तब्बल बनवायचे आहेत. 12 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. पुढील सामना कुशडे वरचे हेतमलई. दोन्ही कर्णधारांनी टॉपच्या बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही कर्णधार कुशडे वरचे हेतमलई. दोन्ही कर्णधार तरी मी विनंती करतो पुरार संघाला क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षण सजवून घेत आहे. सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये होते. कळकीचा कोण वर्सेस पाष्टी. सॉरी, पहिला झालेला सामना कळकीचा कोण वर्सेस पाष्टी. कृपया क्षमच असावं. कळकीचा कोण वर्सेस पाष्टी. पहिला झालेला सामना कळकीचा कोण वर्सेस पाष्टी. या दोन्ही कर्णधारी यायचं आहे. पुरार संघाला विनंती करतो क्विक फास्ट प्रमाणे फायनल किती होते काय माहिती तुम्ही. 3 धाव चेंडूची सांगता करावी लागेल. कारण मापक असे फलंदाज आपल्या समोर आहेत. ते म्हणजे अनुभवी फलंदाज. गेली 20-22 वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडे. तो अक्षय अमय घोले आणि नॉन सायकल आहे तो कुणाल. गोलंदाजी मार्ग वर सज्ज होत आहे तो श्रवण. पुरार संघाकडून विलॉन करणारा खेळाडू. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय कुणाल. देखील गोलंदाजाला देखील विनंती करतो. श्रवणला पंचांना देखील विनंती करतो जास्त टीम मिटिंग करून देऊ नका. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपल्याला देखील रामनवमीचा उत्सव घरी जाऊन साजरा करायचा आहे. श्रवण स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. अमय अगदी अमयचा दबाव येतात. नावाप्रमाणे दबाव गेलाय गोलंदाजावरती. युवा स्टार गोलंदाज अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. 1 या धावसंख्येने शुभारंभ होतोय तो शिलीम या संघाचं. आता मात्र समीकरण एवढे होते 12 चेंडू तब्बल बनवायचे 15 ही धावसंख्या. तर 1 धावसंख्या आपल्याला अवांतर मिळालेलीच आहे. म्हणजे अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल ती. हा महिला अनुभव आहे अमयकडे आणि तो अनुभव मात्र पणाला लावतोय. काय निर्धाव चेंडूची सांगता करतोय. आपल्या गोलंदाजीचा आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय. नेत्रदीप गोलंदाजी मानावी लागेल ती अमय घोलेच्या फलंदाजी समोर. निर्धाव चेंडूची सांगता केली. गोलंदाज ठरतोय तो श्रवण. कमबॅक केलंय गोलंदाजाने. याचप्रमाणे मात्र गोलंदाजी करावी लागेल. अनुभव आहे अमय घोले यांच्याकडे आणि तो कारनामा करतायत काय अमय आपल्या फलंदाजीतून. 1 धावसंख्या होतीच शिलीम या संघाची. अगदी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. जातोय सीमारेषे पार. येतोय खडखडीत षटकार. छत्रपतीचा छावा आणि मिळवून दिला शिलीम संघाला. साठी येते दुसऱ्या फेरीतला तिसरा सामना. पाष्टी वर्सेस कळकीचा कोण. टॉस का बॉस. पाष्टी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा फैसला केला. पाष्टी संघ. अमय मात्र असं फलंदाजी करतोय. अगदी 1 षटकार लगावतात. धावसंख्या बनवून ठेवली आपल्या संघाची 7. दुसरा चेंडू देखील ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. लॉंगऑफला खेळण्याचा थोडीशी मिस्टेक झाली. त्याचा मात्र फायदा घेतला. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं. स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावलंय. धावसंख्या होती ती 9. 4 चेंडू फेकतात. 3 चेंडू फेकले गेलेले आहेत. 3 चेंडूवरती तब्बल शिलीम या संघाने धावसंख्या बनवली आहे ती 9.
आम्हाकडे अनुभव आहे, तो अनुभव मात्र पणाला लावतोय, कारण एक एक सामना आपल्या विजयाकडे जायचा आहे. कारण याच स्पर्धेमध्ये अगदी आपल्याला फायनल पर्यंत पोहोचवण्याचा कारनामा करतोय त्या शिलीम संघ. अगदी 16 धावसंख्येपर्यंत थांबवलं गेलं ते पुराण्या संघाला, पण अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल ती याच गोलंदाजाला, श्रवणला. अगदी पळसप अगदीचा कोण या संघाच्या गावाच्या वतीने अगदी महिला देखील उपस्थित झाले, त्यांना देखील विनंती करतो आपण देखील या स्टेजवरती यायचंय. महिलांचं देखील वर्धविनायक क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. महिलांना विनंती करतो आपण स्टेजच्या दिशेने यायचंय. कारण क्रिकेटमध्ये आतापर्यंत मान्यवरांची उपस्थिती पाहिली होती, पण महिला देखील आपण या मैदानामध्ये दाखल केलाय. ही फायनलची चषक पाहण्यासाठी श्रवण गोलंदाजी मार्ग सज्ज स्टेपआउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र झेल घेण्याचा प्रयत्न करताय. 1 बाउन्स 2 बाउन्स अगदी झेल केला जातोय. मोठा हादरा बसतोय शिलीम या संघाला, मानावं लागेल या श्रवण गोलंदाजाला. डीजे अगदी सैराट पिक्चर म्हटल्याच्या नंतर परशा आर्चीची आठवण येते, त्याचप्रमाणे मात्र गाणी वाजवली जात आहे. आता मात्र सूरज इंगले यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. सूरज इंगले थोडस स्पीडअप घ्यायचंय. रोशनला फलंदाजाला विनंती करतो की आपण लगेच स्ट्राईक साठी जायचंय. आता मात्र श्रवणने स्ट्राईक ला फलंदाज गेलाय तो रोहन. अगदी तब्बल जिंकण्यासाठी गरज आहे. धावसंख्या होती शिलीम संघाची 8. आता मात्र समीकरण 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. आता मात्र कोणाला मिळते 7? गोलंदाजाला, श्रवणला की फलंदाज रोहनला? रोहन देखील अचूक फलंदाजी करतो. फुल टॉर्न ऑफ साईडला मात्र पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण, एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतात. अचूक क्षेत्ररक्षण होते, थोडीशी चुकी होते, पण अगदी 2 धावा वाचवल्या जातात. दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि यशस्वी देखील जोडी होते, ती म्हणजे कुणाल आणि रोहनची. याचबरोबर वाढती धावसंख्या होती संघाची ती 12. आता मात्र जिंकण्यासाठी गरज असेल ती 4 धावांची. हॅलो, जरा व्यासपीठावर जागा करायची महिलांना. श्री वर्धन ग्रामविकास मंडळ पळसप महिला मंडळ ज्या त्यांना व्यासपीठावर जागा करायची आहे या इकडनं. महिलांची देखील उपस्थित राहिले क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. महिला आतापर्यंत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अगदी मोबाईलवरती स्पर्धा पाहत असतात, पण या गावातील महिला देखील या मैदानामध्ये दाखल झालेत. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. आता मात्र कोणाला विश्वासाने गोलंदाजीसाठी सज्ज केलं जाते. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय पुराण्या संघाकडून प्रतीक. मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो रोहन, जो नेहमी अचूक फलंदाजी संघासमोर करत असतो. आता मात्र कुठेतरी थोडी अनुपस्थित वाटते ती या शिलीम संघाच्या फलंदाजाची, म्हणजेच अगदी आठवण करावी वाटते तो फलंदाज अमय घोले कुठेतरी मला वाटतं नाहीये या स्पर्धेमध्ये. मात्र त्याची जागा परिपूर्ण भरून काढतोय तो रोहन. आपल्या संघासाठी अचूक फलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. प्रतीकला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. रोहन मोठा फटका खेळण्यामध्ये अगदी निर्धाव चेंडूची सांगता करतोय. अगदी त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी करावी लागेल ती प्रतीकला, कारण म्हटलं जाताना लहरों से डरकर नौका कभी पार नाही होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही. समुद्रामध्ये जर पोहायचं असेल तर लाटांना मात्र घाबरून चालणार नाही. किती बलाढ्य संघ असू दे, किती बलाढ्य खेळाडू असू दे, पण मी मात्र गोलंदाजी अचूक करू शकतो. तो मात्र प्रक्षेपण करतोय तो गोलंदाज प्रतीक पुरार या संघाकडून. कारण म्हटलं जाताना मंजिले थोडंसं फास्ट घ्यायचं आहे. मी किपरला देखील विनंती करतो. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. समीकरण थोडंसं सोपं आहे, पण ते जर अवघड करून ठेवायचं असेल तर प्रतीकला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. कारण माफक असं फलंदाज आपल्या समोर आहे शिलीम संघातून बिलाम करणारा खेळाडू रोहन. पाहूया काय समीकरण येऊन ठेवतोय. हो, अचूक गोलंदाजी केली होती. अगदी लेग बाईकच्या लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव येते. 1 या धावसंख्येने स्कोरबोर्ड मध्ये थोडासा बदल होतोय, पुढे सरसावतोय. धावसंख्या होती ती 13. आता मात्र धावांची गरज आहे ती 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. कारण दुसरं देखील म्हटलं जातं मंजिले उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है, ये पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होते. तुला मात्र प्रयत्न करावे लागतील गोलंदाजाला. अचूक मात्र गोलंदाजी करावी लागेल. सायकलला येऊन ठेपलाय तो कुणाल, ज्याच्याकडे मानगाव प्रीमियर लीग मध्ये ज्याची बोली लागली गेली. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. कुणालला मात्र स्तब्ध ठेवलंय. अशीच मात्र गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र समीकरण येऊन ठेपलाय ते 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. दोन्ही संघांकडे सामना
आहे, कुठल्या कोण संघ विजयी होतोय. हृदयाची धडकन वाढवणारा हा सामना आहे. ज्याला खरोखर हृदय विकाराचा प्रॉब्लेम आहे त्याने मात्र हा सामना पाहू नये, पण तो मात्र सोपा करून ठेवू शकतो कुणाला आपल्या फलंदाजीतून. पण करिश्मा मात्र दाखवतोय तो प्रतीक आपल्या गोलंदाजीचा. 3 चेंडू 3 धावांची गरज आहे शिलीम या संघाला. गोलंदाजीचं वर्चस्व करतोय पुण्याच्या संघाचा. हो, छेद घेण्याचा प्रयत्न आहे. काय होतंय समीकरण, थोडीशी चुकी होते, जातोय सीमारेषे पार येतोय खडखडीत विजयी चौकार. शिलीम संघ विजयी झालाय. अभिनंदन संघाचं. धन्यवाद. त्या सोडल्या कुठं क्षेत्ररक्षण घेतलेले आपण लवकरात लवकर मैदान ताबा घ्यायचा. पाष्टी संघाने मैदान ताबा घ्यायचा आहे. पाष्टी संघ आपण मैदान ताबा घ्यायचा आहे.